नाही नाही लावलं का वाशमोबाजी घेत होता त्याचं घ्या एक मिनिट भाई दूर चला उभी नका उभी चला काय सर्व ना सर्वप्रथम मी सर्वांना संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज यांच्या जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा देते। आणि एक त्यांनी समाजासाठी जीवन जगलेलं आहे आणि समाज प्रबोधनासाठी त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य पणाला लावलेलं आहे, खर्च केलेला आहे। आणि अशा महान संतांचं आणि त्यांच्या या कार्याला उजाळा देण्यासाठी हे जयंती साजरी करणं की जेणेकरून आपल्या पुढील पिढीला सुद्धा त्यांच्या कार्याचं महत्त्व पटावं, त्या महान संतांच्या त्यांनी काय महान कार्य केलं याची सगळ्यांना माहिती व्हावी यासाठी हा जयंती साजरी करणं हा खूप महत्त्वाचा उपक्रम आहे। आणि आपल्या येथील मनोज भाऊ असतील, त्यांचे सर्वच सहकारी असतील आणि हे आयोजन समिती असेल, सगळ्यांचेच मी खूप खूप मनापासून अभिनंदन करते। आणि आज आपण इथे
या उपक्रमामध्ये सर्वच जण सामील आहेत. इथे आमचे इथले मंडळ अध्यक्ष आपले खोतकर भाऊ आहेत, दीपक भाऊ खोतकर, सर्वच त्यांचे सहकारी. आणि आज इथे एक सामाजिक उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर, म्हणजे समाजाची सेवा करायची हे जे संतांनी सांगितलेलं आहे, तर त्या पद्धतीने आजचा जयंतीचा कार्यक्रम इथे साजरा होत आहे. आज आपली मिरवणूक वगैरे हा तर होणारच आहे, पण रक्तदान शिबिर हा सुद्धा एक अतिशय चांगला उपक्रम आपण या जयंतीच्या निमित्ताने इथे हाती घेतलेला आहे. मी आपल्या सगळ्यांनाच परत एकदा मनपूर्वक शुभेच्छा देते आणि थांबते. आज जयंती अतिशय आमच्या चर्मकार समाजासाठी पर्वणी असलेला आजचा हा दिवस. खरं तर संत शिरोमणी गुरु रविदास महाराज हे एक विज्ञानवादी संत होते, एक राष्ट्रीय संत म्हणून त्यांची ख्याती आहे. आणि आपण बघत असाल की या मंदिर परिसरामध्ये आमचा सर्व समाज बांधव आज जरी कष्टकरी आणि होतकरू आणि हातावर पोट भरणारा आमचा हा चर्मकार समाज आहे, परंतु 365 दिवस 364 दिवस कामासाठी आणि एक दिवस आपल्या जातीसाठी असं म्हणून आज आमचा सर्व समाज या मंदिरामध्ये जमा झालेला आहे. संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी, त्यांचे विचार घराघरामध्ये पोहोचण्यासाठी आज सर्व समाज बांधव आमचा कटिबद्ध आहे. आज आम्ही या मंदिर समितीच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असेल, मिरवणूक असेल, एक शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे, संध्याकाळी महाआरतीचं आयोजन केलेलं आहे, त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे, विविध स्पर्धा, भजनाचा कार्यक्रम हे सर्व या ठिकाणी होत असतात. मी परत एकदा आमच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार अनुराधाताई चव्हाण यांनी आमच्या मंदिर समितीमध्ये वेळात वेळ काढून मंदिराला भेट दिली, त्याबद्दल मी त्यांचं मंदिर समितीच्या वतीनं व सर्व समस्त चर्मकार समाजाच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व समाज बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा देतो.